आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आशा अंगणवाडी सेविकांची जी युनियन आहे याच्यामार्फत आशा अंगणवाडी सेविका त्याचबरोबर शिक्षकांना सरकारने BLO म्हणून जबरदस्तीने सक्तीने जे काम लादायला लावलेलं आहे, या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी सतत निषेध व्यक्त केलेला आहे आणि संबंध महाराष्ट्रभरामध्ये आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी सतत आंदोलनं केलेली आहेत। आणि अर्नाळ्यामध्ये जी घटना घडली की 2 आदिवासी आशा सेविकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, या भर पावसामध्ये त्या लोकांना सक्तीने काम करायला लावलं होतं, घरामधून बाहेर पडण्याची परिस्थिती नव्हती। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की रेड अलर्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते काम केलं नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या घटनेचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर आम्ही मुख्य मागणी करतोय की शिक्षक असतील, आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, ह्यांना जे BLOचं काम जबरदस्तीने लादलं आहे ह्याच्यामुळे थेट सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय। आशा सेविका, अंगणवाडी सेविका ह्यांचं जे मूळ काम आहे, बालकांचा मृत्यू असेल, कुपोषणाचा प्रश्न असेल किंवा गरोदर मातांचा प्रश्न असेल, ह्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि ती काम त्यांचे थांबत आहेत। तसेच शिक्षकांनासुद्धा BLOचं काम सक्तीने करतायत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे आणि म्हणून हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे। म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष ह्या आशांच्या पाठीशी आहे आणि येत्या 21 तारखेला ह्या प्रश्नावर वसई तालुक्यातील सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांना आम्ही आव्हान करतोय की 21 तारखेला भव्य असा मोर्चा निघणार आहे। या मोर्चावर सामान्य नागरिकांना घेऊन आम्ही सामील होणारच आहोत। मात्र बाकीच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपली मुख्य जी मागणी आहे की अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि शिक्षकांना जे BLOचं काम सक्तीने देत आहेत ते रद्द झालं पाहिजे। सततच्या लढ्यामुळे आज तहसीलदाराने आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला सहाय्यक देतोय, परंतु आमची अशी ठाम मागणी आहे की सहाय्यक आम्हाला नकोय, तुम्ही जे काम आमच्यावर लादतायत तेच सहाय्यकच्या मार्फत तुम्ही काम करून घ्या। निंदनीय बाब अशी आहे की गेल्या 2 वर्षापासून ह्या आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना त्यांचं मानधनसुद्धा अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून हा मोर्चा निघतोय। सर्वांना आम्ही आव्हान करतो, इतर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनीसुद्धा ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं।